सोशल मीडियाचा अतिरेकी वापर मानव हितासाठी घातक ठरत आहे. या विषयावर तुम्ही मांडलेलं मत नक्कीच दोन परीक्षकांनी त्याचा उहापोह मांडलेला आहे. सर्वप्रथम मी प्राचार्य दर्मेसर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं नॅक कमिटीद्वारे B++ हे नामांकन त्यांना मिळाल्याबद्दल मी व्यक्तिशः माझ्या संस्थेतर्फे आणि सर्वांतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की पुढील 5 वर्षांनंतर या महाविद्यालयाला आम्हाला नक्कीच त्यांच्या मेहनतीने त्यांच्या कल्पकतेतून हे नामांकन मिळावं अशी त्यांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, या विषयाचा अनुषंगाने सरांनी अतिशय चांगलं मत मांडलं. मी नव्हतो, पण या विषयाचं गांभीर्य आणि सध्याची वास्तविकता याचा जर आपण विचार केला तर भयावह आहे. हे माझ्या घरापासून सुरू होते तर तुमच्यापर्यंत पोहोचते. सगळ्यात मोठं व्यसन जर या तरुणांना कोणतं असेल ते सोशल मीडियाचं आहे. व्यसन आहे. मध्यंतरी आता व्यसनमुक्ती केंद्र हे दारू गांजा यांच्यासाठी सुरू होत होते. आता सध्या सोशल मीडियामध्ये तो विद्यार्थी व्यसनाधीन झालेला आहे, तो व्यक्ती व्यसनाधीन झालेला आहे, म्हणून त्याचे व्यसन केंद्र सुरू होणार आहे असं नाही, किंबहुना सुरू झालेले आहे आणि मागच्या 4-5 वर्षांमध्ये ते कार्यान्वित आहे आणि पुढच्या काही वर्षांमध्ये ही परिस्थिती कोणपर्यंत जाऊन पोहोचेल याचा अंदाज करणं सुद्धा आपल्याला करू शकणारी इतकी भयावह परिस्थिती आहे. संवाद तुटला. असं नाही आहे की माझ्याजवळ मोबाईल आहे, आमच्याजवळ सगळ्यांजवळ मोबाईल आहे, तुमच्याजवळ आहे. घरातला प्रत्येक व्यक्ती हा मोबाईल शिवाय नाही. मग काय सोशल मीडिया किंवा तो अँड्रॉइड मोबाईल हा महत्वाचा आहे? नक्कीच महत्वाचा आहे. आपल्या खिशामध्ये मोबाईल असायला घरून जर एखादा मोबाईल विसरलो असेल, आपल्याला आपल्या आईवडिलांनी काही सांगितलं असेल, तर तो एक प्रकारचा आपला पैशाचा एक पॉकेट आहे आणि या पॉकेटच्या माध्यमातून आपण एखादं जर काही खरेदी करायसाठी गेलो तर लगेच आपण QR कोडच्या माध्यमातून त्याला पैसे पेड करू शकतो. इतकं प्रभावी माध्यम हे आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सोशल मीडियाचा वापर याचं जर विश्लेषण आपण केलं ना तर वय वर्ष 18-19 ते वय वर्ष 30 या वयोगटामध्ये याचा अतिरेकी वापर हा प्रामुख्याने जास्त दिसतो.